नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहत आहोत थेट वार्ता। आज महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणावर मोठा प्रश्न उभा राहिला आहे। मनोज जरांगे यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं। मग प्रश्न असा आहे की त्यांना खरंच न्याय मिळाला का, की ही केवळ राजकीय फसवणूक आहे? याचं विश्लेषण आपण पाहूया। मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी मोठं आंदोलन उभारलं। त्यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारवर ताण आला। सरकारने आश्वासन दिलं, मराठ्यांना आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेऊ। पण हे आश्वासन कितपत खरं ठरेल? एक बाजू अशी म्हणते की जरांगे यांचा लढा हे एक मोठं यश आहे, कारण त्यांच्या आंदोलनामुळे सरकार हललं आणि प्रश्न चर्चेत आला। दुसरी बाजू मात्र सांगते हे केवळ तात्पुरतं आश्वासन आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजाला थांबवण्यासाठी दिलेली गोड गोळी आहे। आधीही अनेकदा आश्वासनं देण्यात आली, पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही। म्हणूनच आज प्रश्न उपस्थित होतो, जरांगे यांचं उपोषण मागे घेणं हा समाजाचा विजय आहे की सरकारकडून झालेली फसवणूक आहे? संपूर्ण महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे। खरं तर लढा अजूनही अपूर्ण आहे। आता सरकार आपल्या आश्वासनांवर खरंच पावलं उचलतं का, हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल। तोपर्यंत हा प्रश्न कायम आहे, विजय की फसवणूक?